आज आपण संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे हा टॉपिक बघणार आहोत. एखाद्या संख्या रेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे हे आपण बघणार आहोत. आता जर तुम्ही बघितलं तर इथे एक पट्टी दिलेली आहे बघा. ही पट्टीमध्ये एक अंक, 2 आहे, 3 आहे. ह्या प्रत्येकामध्ये 10 रेषा आहेत. म्हणजे ह्या एकाचे 0 ते 1 मध्ये 10 भाग केलेले आहेत. प्रत्येकामध्ये बघा 9, 8 ते 9 ह्याच्यामध्ये एवढ्यामध्ये 10 रेषा आहेत. 5 रेषावर ही आहे खूण, नंतर परत 10 रेषा आहेत. मग इथे जर तुम्ही बघितलं बघा, शून्याच्या पुढे 4 आहेत, म्हणजे एकाचे 10 भाग केलेले आहेत, म्हणजे हा 4/10 येणार. आता जर तुम्ही बघितलं हा एक जो आहे, एक म्हणजे 10/10. 2 जो आहे तो 20/10 असणार आहे. 7 आहे, 7 पर्यंत इथपर्यंत जर तुम्ही रेषा बघितल्या तर 70 आहेत. 70/10 म्हणजे एकाचे किती भाग केले आहेत? 10. म्हणजेच तुम्हाला संख्या रेषेवर एखादी संख्या कशी दाखवायची हे आपण बघणार आहोत. आता पुढच्या याच्यामध्ये बघा, खालील पट्टीवर प्रत्येक एककाचे 3 समान भाग केलेले आहेत. इथे बघा हा 1 अंक आहे, इथे 2 आहे, हा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, आणि याच्यामध्ये बघा 3 भाग केले सारखे, 1 2 3. प्रत्येकामध्ये 3 सारखे भाग आहेत बघा, 1 2 3 असे 3 सारखे भाग आहेत. मग याच्यामध्ये हा जो आहे 0 म्हणजेच कोण असणार आहे? 3 भाग केलेत ना, म्हणजे छेदाला 3 येणार. हा 0 म्हणजे 0/3. ही जी आहे हा दुसरा 1/3, हा 2/3. हा एक अंक म्हणजे 3/3. 3/3 3 3 कट म्हणजे एकच उत्तर येतं. त्याच्या पुढचा 4/3, हा येणार 5/3. 2 जो आहे 2, हा जो 2 आहे तो म्हणजेच 6/3 बघा, 3 1 3 3 2 6. पुढे 7/3, हा जो आहे 8/3. 3 हा जो 3 अंक आहे तो म्हणजे 9/3 आहे. त्याच्यापुढे 10/3, त्याच्यापुढे 11/3, आणि 4 हा जो आहे तो म्हणजे 12/3, आणि हा जो 5 आहे तो म्हणजे 15/3. ह्याच्यामध्ये बघा 13, 14 आणि 15. म्हणजे कोणत्याही संख्येच्या अपूर्णांकामध्ये जर दाखवायची असेल, किंवा समजा तुम्हाला जर म्हणलं हा बिंदू काय दर्शवतो, हा, तर हा तुम्हाला 9 म्हणजेच माहिती आहे, 9/3. हा बिंदू दर्शवणार तुमचे 10/3. म्हणजे एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर त्या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे त्याच्या अपूर्णांकाच्या छेदा एवढे समान भाग करायचे. आता पुढच्या उदाहरणामध्ये बघा की संख्या रेषा अपूर्णांक कसे दाखवायचे तेही आपण प्रत्यक्ष बघणार आहोत. सराव संच 10मध्ये 11मध्ये खालील संख्या रेषेवर ए व बी बिंदू कोणत्या अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीत लिहा. मग आता आपण हे कसं दाखवायचं बघा. हे रिकाम्या चौकटीत ए आणि बी बिंदू काय दर्शवतोय तुम्ही बघा. हा एक अंक जो आहे 1, तो म्हणजे 6/6 आहे. म्हणजे 0 ते 1 मध्ये 6 समान भाग केलेत. 1 2 3 4 5 6. बघा इथे पण 1 ते 2 मध्ये बघा, हा 1 ते 2 ह्याच्यामध्ये पण 6 भाग केलेत. हा 1 2 3 4 5 6 बरोबर. त्या पण पुढे असं म्हणजे बघा हा 2 म्हणजे 12/6 आहे. मग आता आपण बघायचं लाईनीनी 0/6, 1/6. त्याच्यापुढे हा जो आहे 2/6, 3/6, 4/6. हा जो ए बिंदू जो दर्शवतोय तो जो आहे तो आपला येणार आहे 5/6. म्हणजे ए बिंदू जो आहे ह्याचं उत्तर येणार 5/6. आणि हा जो बी बिंदू आहे तो बी बिंदू बघा, ह्याच्यापुढे बघितलं 6/6, 7/6, 8/6, 9/6, आणि हा जो बिंदू आहे बी तो दर्शवतोय 10/6. म्हणजे हे उत्तर आहे. पहिल्याचं उत्तर ए बिंदू 5/6 आणि बी बिंदू काय दर्शवतोय 10/6. तर हे पहिल्याचं उत्तर आहे. पहिला प्रश्न झाला आपला. आता दुसरा बघणार आहोत आपण. दुसऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 आहे, एकाच्या आणि 2च्या मध्ये बघा किती भाग केलेले आहेत. 1 2 3 4 5 5 भाग केलेत. 1 2 3 4 5 म्हणजे बघा 5 सारखे भाग आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे छेदाला 5 येणार आहेत. हे फिक्स झालं. आता ए बिंदू काय दर्शवतोय बघा, हा 0 म्हणजे 0/5, 1/5, 2/5. म्हणजेच आपला जो ए बिंदू आहे तो दर्शवतोय 3/5. त्याच्यापुढे 4/5, 5/5 हा असणार आहे 6/5, आणि बी बिंदू दर्शवतोय 7/5. हे उत्तर आहे दुसऱ्याचं. म्हणजे ए बिंदू दर्शवतोय 3/5 आणि बी बिंदू दर्शवतोय 7/5. कोणताही बिंदू समजा तुम्हाला इथे चौकट जर दिलेली असती या इथे, तर काय दर्शवणार, हा किती येणार
6/5, 7/5, 8/5, 9/5, हा 2 म्हणजे 10/5, हा 11/5, हा येणार 12/5. पण आपल्याला हे विचारलं नाही. आता तिसऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता. तिसऱ्यामध्ये बघा 0 ते 1, हा 1 आहे. हे जे किती सारखे भाग केलेत बघा, 1 2 3 4 5 6 7, 7 भाग केलेले आहेत. म्हणजे ह्या प्रत्येकाच्या छेदाला 7 येणार आहेत. म्हणजे हा एक अंक म्हणजे थोडक्यात तुमचा 7/7 आहे, एक अंक म्हणजे. मग आता बघा हा 0/7, हा जो पहिला आहे 1/7, 2/7, म्हणजे हे जे उत्तर आहे बी बिंदू जो दर्शवतोय आपला 1 2 3/7 हे दर्शवणार आहे. 1 म्हणजे 7/7 असणार आहे. आणि आता ए बिंदू बघा, हा 8 9 10 म्हणजे 10/7. ए बिंदू दर्शवतोय 10/7. म्हणजे बघा आपलं जे उत्तर आहे तो ए बिंदू काय दर्शवतोय, हा 7/7. 1 म्हणजे 7/7, 8/7, 9/7. ए बिंदू दर्शवतोय 10/7 आणि बी बिंदू दर्शवतोय 1 2 3/7. तर अशा पद्धतीने तुम्हाला या चौकटीतल्या जागा भरता आल्या पाहिजेत. संख्यारेषा जर दिलेली असेल तर ही तुम्ही वहीमध्ये काढायची आणि चौकटीमध्ये काय आकडा येईल तो असा जसा हा लिहिलेला आहे त्या पद्धतीने हा चौकटीत लिहायचा, हा जसा लिहिला आहे त्या पद्धतीने लिहायचा. तुम्हाला माहीत झालेली उत्तरं पुन्हा एकदा बघा. मी पुन्हा एकदा चौकट्या भरून दाखवतोय. ह्याच्यात प्रत्येक एककाचे 6 भाग केलेले आहेत. त्यामुळे हा जो आहे तो 0 0/6, 1/6, 2/6, 3/6, 4/6. ह्याचं उत्तर येणार 5/6. ह्याचं उत्तर येणार बघा 7 8 9 10/6. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर 5 भाग केलेले आहेत. 0 1 2, ह्याचं येणार 3/5, 5/6 आणि याचं उत्तर येणार 7/5. त्यानंतर तिसऱ्याचं उत्तर किती भाग केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे, 1 2 3 4 5 6 7 भाग केलेले आहेत. मग याचं उत्तर येणार 1 2 3 3/7 आणि याचं उत्तर येणार आहे 7/7, हा 8 9, ह्याचं उत्तर येणार आहे 10/7. अशा पद्धतीने प्रश्नराव संच 11 मधील जो पहिला प्रश्न आहे तुम्हाला चौकटीतल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत तो तुम्ही सोडू शकता. तर आणि आपण आता लगेच पुढचा प्रश्न प्रत्यक्ष संख्यारेषेवर बिंदू कसे दाखवायचे, अपूर्णांक दाखवायचे ते बघणार. आज आपण सराव संच 11 मधील दुसरा प्रश्न बघत आहोत की संख्यारेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे. तर संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवायचे, अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाच्या ज्या संख्या असतात त्यांना आपण अपूर्णांक म्हणतो. तर अपूर्णांकावरती कसं दाखवायचे तर बघा पहिला जो प्रश्न आहे 3/5, 6/5 आणि 2.3/5. याचं रूपांतर पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्या. याचं रूपांतर कसं करणार तुम्हाला माहिती आहे, यांचा दोघांचा गुणाकार करून हा मिळवतात. म्हणजे 5 गुणिले 2 10 आणि 3 13 म्हणजे 13/5. 13/5 किंवा असंच ठेवलं तरी चालेल. मी दोन्ही पद्धतीने दाखवतो, जर नाही समजलं तर असं करायचं. इथे बघा आता याच्यामध्ये काय करायचं, 0 इथून समजा 0 आहे आपला. आता याच्या छेदाला किती रेषा आहेत 5. मग इथून 5 समान भाग करून त्याला पुढचा जो आकडा येईल त्याला 1 अंक द्यायचा. मग 5 सारखे भाग तुम्ही किती घ्या, छोटे छोटे रेषेवर 5 सारखे भाग करा. पट्टीच्या साहाय्याने केलं तरी चालेल. बघा 5 सारखे भाग करायचे. आपण इथे घेऊ अर्धे अर्धे ह्याचा इथे बघा 5 सारखे भाग केले आपण. 1 2 3 बघा 1 2 3 4 आणि 5. 5 सारखे भाग केले. त्याच्यावरती आपण आकडा लिहिला आपला, हा 1 आकडा लिहिला. पुन्हा 5 सारखे भाग करायचे. 1 2 3 4 5. इथे आकडा दिला आपण 2. पुन्हा 5 सारखे भाग केले आपण ह्याच्या पुढे. 1 2 3 4 5. तुम्ही किती अंतर घेऊ शकता, 1 2 3 4 3 आकडा दिला. अशा आकडे तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा हा 0 म्हणजे 0/5. हा 1 जो आहे 1 तो म्हणजे 5/5 आहे आपला. हा 10 जो आहे तो 10/5 आहे म्हणजे 5 दुने 10. 15 जो आहे तो 15/5 आहे म्हणजे इथपर्यंत रेषा 15 आहेत. आता बघा आपला पहिला अंक आहे 3/5. 3/5 कुठे येणार, 1
2 3 हा 3/5 हा बिंदू आहे आपला ए. आपण एबीसी नाव देऊया. हा ए बिंदू आहे आपला 3/5. आता पुढचा आहे 6/5. 6/5 कुठे येईल? हा बघा 1 2 3 4 5 हा 5 रेषा म्हणजे 5/5 आहे. हा पुढचा येणार 6/5 हा बिंदू. हा जो आहे हा येणार आपला 6/5. त्याच्यानंतर 7/5 8/5 9/5 10/5 म्हणजेच 2. त्यानंतर हा 11/5 12/5 आणि हा 13/5. हा बिंदू आहे आपला सी बिंदू म्हणजेच 13/5 किंवा 2.3/5 म्हणजे हा 2 आला त्याच्या पुढे 3/5 2च्या पुढे 3/5 घेणार 1 2 3 हा जो आहे तो 2.3/5 किंवा 13/5 दोन्ही पद्धतीने दाखवला तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही हे जे अंतर आहेत हे मोठे मोठे जरी घेतले तरी चालेल. आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये मी दाखवतो इथे 4 भाग करायचे म्हणजे समजा इथे 0 दिला मी. आता तुम्ही जर जास्त अंतर घेतलं बघा एवढं अंतर घेतलं म्हणजे सेम अंतर घ्यायचं पण एवढं अंतर घेतलं समजा 1 2 सारखं अंतर घ्यायचं 3 4 अंतरावरती एक बिंदू लिहिला मी एक आकडा लिहिला कारण इथे छेदाला 4 आहेत म्हणजे बघा 1 2 3 4 भाग केले. पुन्हा तेवढ्याच अंतरावरती बघा मी समान अंतर ठेवतोय 1 2 3 4 ह्याला आकडा दिला इथे 2. पुन्हा 1 2 3 4 भाग केले बघा 1 2 3 4 ह्याला आकडा दिला 3. आता ह्या संख्या रेषा तुम्हाला इथे दाखवायच्या संख्या रेषेवर दाखवायचंय. मग काय ना हे तुम्हाला पट्टीने काढायचंय. इथे डार्क दिसण्यासाठी मी पेनाने काढतोय. 3 हा काय असणार आहे आपला 0/4 हा 1 म्हणजेच आपला 4/4 असणार आहे 4/4 1. हा 2 म्हणजेच 8/4 असणार आहे बघा इथपर्यंत 8 रेषा आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12/4 म्हणजेच 3 असणार आहे आपला. तर हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. आता बघा आपल्याला दाखवायचे बिंदू कोणते 3/4 3/4 येणार कुठे ते लक्षात घ्या. हा 1/4 2/4 आणि हा जो बिंदू आहे हा ए बिंदू जो आहे तो 3/4 असणार आहे आपला. त्यानंतर हा 4/4 5/4 6/4 7/4 तर आपल्याला दाखवायचा आहे 5/4 म्हणजे इथे येणार तो. हा बिंदू आहे बी आणि पुढचा 2.1/4 म्हणजे 2च्या पुढे 1/4 हा दिला तरी चालेल. किंवा जरी तुम्ही याचं दशांश मध्ये रूपांतर केलं तरी सुद्धा बघा 4 दुने 8 आणि 1 9 9/4 इथं 9/4 जर बघितलं तर 8/4 पुढचा आकडा हा येणार 9/4 आपला सी बिंदू. तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणतीही संख्या आणि द्या दिलेल्या असतात ना त्या सगळ्यांचा छेद एकच असतो लक्षात घ्या. जसं इथे छेदाचा 4 4 4 आहे बघा. पहिल्या गणितामध्ये प्रत्येकाचा छेद किती आहे 5 5 5. आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की हे गणितामध्ये थोडीशी आपली जास्त इथे गिचडी होती तुमची तर तुम्ही याच्यामध्ये अंतर सुद्धा वाढवू शकता. तुम्ही अंतर जरी वाढवलं तरी हेच गणित मी पुन्हा एकदा सोडून दाखवतोय. समजा बघा इथे पट्टीच्या साहाय्याने कळण्यासाठी ही संख्या रेषा काढून घ्यायची पहिल्यांदा. बघा मी पुन्हा एकदा दाखवतोय हेच जरा जास्त अंतर घेऊन बघूया आपण. समजा इकडे 0 घेतला 5 आकडे घ्यायचे इथे बघा 1 2 3 4 5 समान अंतरावर घ्या आपण. हे अंतर पट्टीमध्ये मोजून समान घ्या म्हणजे समजा तुम्ही हे किती घेतलंय 1 सेंटीमीटरचं घेतलंय मी बरोबर 1 सेंटीमीटर घेतला हा 1 पुन्हा 1 सेंटीमीटरवर बघा 1 2 3 4 5 पुन्हा 1 सेंटीमीटरवर अंतर घ्या 1 2 3 4 5 1 2 3 4 5 इथे आकडा द्या 2 पुन्हा 1 सेंटीमीटरचं अंतर घ्या 1 2 3 4 5 हा आकडा येणार 3. याच्यामध्ये बघा 3/5 कुठे येणार हा 0/5 1/5 2/5 आणि हा येणार ए बिंदू आपला 3/5 4/5 हा 1 म्हणजे तुमचा 5/5 असणार 6/5 हा बी बिंदू 6/5 7/5 8/5 9/5 हा 2 म्हणजे 10/5. आता 2.3/5 म्हणजे 2च्या पुढे 3 रेषा 1 2 3 हा जो बिंदू आहे तुमचा सी बिंदू म्हणजे 2.3/5. अशा पद्धतीने तुम्हाला संख्या रेषेवरती संख्या दाखवता आल्या पाहिजेत. हे अंतर तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल पण जरा सुटसुटीत दिसण्यासाठी या पद्धतीने काढा बरं पडेल.
इथे पण बघा कसं अंतर घेतलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला संख्या रेषेवरती अपूर्णांक दाखवता आले पाहिजेत. आणि इथे आपला सराव संच 11 समाप्त होतो.